श्री आचार्य रत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महावीर महाविद्यालयाच्या आचार्य विवेकानंद सांस्कृतिक सभागृहात हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये विविध परीक्षांमध्ये प्रथम आणि द्वितीय तसेच तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या आणि विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी डॉक्टर अशोक उबाळे, आचार्य रत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन के.एस. कापसे, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र कोल्हापूरचे अध्यक्ष यशवंत शितोळे, महावीर महाविद्यालयाचे परीक्षा नियंत्रक डॉक्टर अरुण पाटील आदी उपस्थित होते। या प्रसंगी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर यांनी बदलता भारत आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याविषयी मार्गदर्शन केलं। यामध्ये येत्या 25 वर्षात देशाचं चित्र या धोरणामुळे बदलणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यामध्ये विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी मानून त्यांना हवं ते शिक्षण अशा पद्धतीनं याची रचना करण्यात आली आहे। त्यामुळे शिक्षणासोबतच त्यांच्यातील कलागुणांना सुद्धा करिअरच्या दृष्टीनं वाव मिळावा अशा पद्धतीनं या धोरणात लवचिकता आणण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। भारताला जर विकसनशीलमधून विकसित राष्ट्रांमध्ये जायचं असेल तर हे धोरण स्वीकारणं गरजेचं आहे। बदलता भारत तेव्हाच बदलेल ज्यावेळी राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी होईल, असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं। यावेळी डॉक्टर श्रद्धा पाटील, प्राध्यापिका संध्या जाधव यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।